4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 3 ओव्हर या 15 मिनिटात संपल्या पाहिजेत. याची नोंद सगळ्या टीमने घ्यायची आहे, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. किरण पवार यांना आपण स्ट्रायकर पाहतोय. गेल्या वर्षी ज्यांनी रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार मिळवली. हा, मॅचला आता या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. किरण पवार स्ट्राईकवर बॅटिंगसाठी. आजच्या दिवसाला सुरुवात जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी होऊन जाऊ द्यात. A1 निजामपूर. पहिल्याच बॉलवर बिग हिट आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी साताऱ्याचा सुपरस्टार गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय, म्हणजेच भूषण गोळे. याही नावाची चर्चा सर्व दूर आहे सध्याच्या घडीला. परंतु स्ट्राईकवर जर पाहिलं तर महेंद्र अंधेरे. पूर्वश्रोमी जर पाहिलं तर कोलाड, आंबेवाडी आणि रोह्याचं क्रिकेट देखील गाजवलं आणि आता मूळ गावाकडे म्हणजे माणगाव तालुक्यातील क्रिकेट देखील गाजवताना महेंद्र अंधेरे यांना आपण पाहतोय आणि ते स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर भूषण गोळे आहेत. 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार आहे A1 ट्रॉफीमध्ये. फुलटॉस बॉल बॅटच्या पट्ट्यात आई आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. हे पंचक 5 धावा, वाईट प्लस 4. क्रिकेटच्या खेळात आणि आता मात्र या 5 धावा बहाल करण्यात आलेल्या आहेत. पाहूया क्रिकेट आहे, चुकी कुणाकडनंही होऊ शकते. आणि इकडे जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भूषण. यावेळेला बिग हिट मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने, अगदी आमच्या दिशेने चेंडू येतोय. महेंद्र अंधेरे बँडेड स्ट्रोक. मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. सोबत मॅचच्या दिशेने यावेळेला थोडासा कमी गतीचा चेंडू या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला आणि जाईल यष्टीरक्षक. थोडंसं पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं व्हेरिएशनही पाहायला मिळालं भूषण यांच्या या चेंडूमध्ये. आणि धावसंख्या जर पाहिली तर जागेवर स्थिरावलेली आहे ती 12 धावांवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. माणगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून देखील निजामपूरची ओळख आहे. निजामपूर खोरं निजामपूर विभागाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. यावेळेला चांगला बॉल अगदी खोलवर टाकलाय, कमबॅक केलाय आणि तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न शुभम आलेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहा या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रत्येकाने आपल्या गावामध्ये 4 आयकॉनचा समावेश देखील केलेला आहे. आणि पहिल्यांदाच निजामपूरमध्ये म्हणजे श्रीवर्धन म्हसळा पॅटर्न आपण ज्याला म्हणतो 4 आयकॉन, तो मात्र माणगाव तालुक्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. निजामपूरची ही मानाची स्पर्धा 27 वर्षाची झाली आहे. यावेळेला एफर्ट चांगले होते, कॅच नाही झाली, परंतु एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. नितेश जोरकर होते त्या ठिकाणी आणि त्यांनी चांगला एफर्ट्स केला. डॉट बॉल येईल आणि डॉट बॉल एक एक डॉट बॉल पहा किती महत्वाचा असेल इकडे. नव्यात मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा भूषण गोळे. यावेळेला चांगला फटका गॅपमध्येच खेळलाय, जाईल सीमारेषा पलीकडे. किरण पवार यांच्या बॅटमधून येतोय चौकार.
जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावा झालेल्या आहेत त्या 17 धावा. एक चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते के सरकार न्हावे टीमची. के सरकार न्हावे संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेक या ठिकाणी संतोष मोरे यांचं आगमन आहे, त्याचबरोबर निजापकर आहेत, त्याच्याबरोबर अजय आहेत कुर्मे आणि आमचा संदेशसुद्धा आहे मोहिते. या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. वर वर जवळ आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विजय पावले, भारतातील वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये समावेश ज्यांचा होतो असे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र विजय पावले. हो, पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने टाकला. धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी एकने पुढे जाताना पाहिलं मिळेल महेंद्र अंधेरे आणि किरण पवार. पहा, विजय पावले आज नाही तर बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत आणि वेगवान क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता महाराष्ट्राच्या लेदर बॉल संघामध्ये समावेश होणं सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल, महाराष्ट्राच्या लेदर बॉलमध्ये समावेश झालेला आपल्यातील खेळाडू गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत विजय पावले, मांगले एक्सप्रेस. आणि नुकतंच जर पाहिलं तर नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार देखील जिंकून आलेले आहेत विजय पावले या ठिकाणी. पाहूया विजय पावले कशा प्रकारची कामगिरी करतील. म्हणजे आता बॉलर आहेत त्यांच्याही नावावर 4 व्हीलर कार आहे आणि बॅट्समन आहेत त्यांच्याही नावावर 4 व्हीलर कार आहे. पाहूयात कशा प्रकारची लढत होईल. विजय पावले आणि त्यांच्या विरोधात किरण पवार. सांगली जिल्हा 32 शिराळा तालुका आणि गाव मांगले, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगड जिल्हा पनवेल तालुका आणि गाव सावळे. या दोघांमधील लढत या ठिकाणी आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. आणि क्रिकेट रसिकांचं आज लक्ष या स्पर्धेवर त्याचसाठी आहे, कारण भारतातील धुरंधर दाखल होतील आज निजामपूरमध्ये A1 ट्रॉफीसाठी. कमी गतीचा बॉल, त्याला मात्र पिक केलं, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. मिड विकेट स्क्वेअर लेग झोनमध्ये जर पाहिलं तर बॉल अडवला जाईल, तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. योगेश पेनकर यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. 4 आयकॉन माणगावच्या टीममध्ये पाहायला मिळत आहेत, न्हावेच्या टीममध्ये 4 आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यांचं लक्ष मात्र या स्पर्धेवर आज असणार आहे, कारण आहे आज भारतातील नामवंत खेळाडू आणि आघाडीची गावं देखील आहेत. गावांचाही उल्लेख तेवढाच गरजेचा आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळाला, वेग वाढवला होता परंतु अचूकता नव्हती आणि व्हाईट बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. धावसंख्या इकडे पुढे गेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं 20 धावा धावफलकावर. सरपंच संतोष खडतर 11, संतोषबाई खडतर यांचा माणगावचा संघ, याचे संघ मालक संतोषबाई खडतर आणि त्याचबरोबर समाधानदादा उतेकर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला निलेशजी केसरकर साहेबांचा संघ के सरकार न्हावे आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल त्याच्यावर केलाय आक्रमण, महेंद्र अंधेरे यांच्या बॅटमधील फटका. वा, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली शुभम यांची. अगदी शेवटच्या क्षणी बॉलला आतमध्ये ढकललं आणि विजय पावले देखील टाळ्या वाजवत आहेत. आणि या क्षेत्ररक्षणाचं कौतुक तर होईलच. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जाते, ती म्हणजे 21. थोडासा लगाम मागील षटकाच्या तुलनेत या ठिकाणी घालण्यामध्ये यशस्वी राहिलेले आहेत ते विजय पावले. जबरदस्त वेग, विशेष म्हणजे परफॉर्मन्स द्यायचा या सगळ्या खेळाडूंना, परंतु कौतुक करावं लागेल या सगळ्यांच्या प्रवासाचा. दिवस रात्र प्रवास करत असताना खेळाडू मॅचमध्ये पोहोचतात. हो, प्रचंड वेगातील चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. ही खासियत आहे, कधी वेगात, कधी कमी वेगात, कधी यॉर्कर लेन, कधी लेन बॉल, असं व्हेरिएशन विजय पावले यांच्या गोलंदाजीमध्ये सामावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे ते रीड करणं तेवढं सोपं नसतं. परंतु किरण पवार देखील एक अजब रसायन आहे, ज्यांनी मात्र भारतात आणि भारताच्या बाहेरील क्रीडा स्पर्धा देखील लिलया गाजवलेल्या आहेत. तेच किरण पवार बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 21 वर स्थिरावलेली आहे. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे विकेट येताना पाहायला मिळेल. विजय पावले विकेट घेत आहेत. डीजे पहिली विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि एक खेळाडू माघारी परतल्यानंतर दुसरा खेळाडू मैदानाच्या दिशेने किरण पवार माघारी परततात आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्याही खेळाडूने हे मैदान कित्येक वर्ष गाजवलेलं आहे, गाव वेशवी, तालुका उरण, जिल्हा रायगड, समर्थ कडू मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील त्या ठिकाणी समर्थ कडू.
फक्त भारतातून नाही तर दुबई असेल, कतार असेल आणि विशेष म्हणजे कुवेत असेल, या सर्व ठिकाणावरून प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर लागलेल्या आहेत. कारण निजामपूरचे बरेचसे बांधव, विशेष म्हणजे आयोजक स्वतः कुवेतमधून मोठ्या प्रमाणावर या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि कुवेतमध्ये सुद्धा A1 नावाचा संघ आहे, निजामपूर 11. आणि आज A1 ची स्पर्धा पाहण्यासाठी हे सगळे बांधव अगदी खास कुवेतवरून सुट्टी घेऊन आयोजन करण्यासाठी इकडे येतात. त्यांचे विशेष कौतुक. परंतु ज्यांना सुट्टी घेणं शक्य झालं नाही, परंतु कुवेतवरून सध्या मॅच पाहतायत, त्यांचे हार्दिक स्वागत. विजय पावले यांच्याकडे जर पाहिलं तर वेगवान गोलंदाजी आहे, व्हेरिएशन आहे. आता मात्र समर्थ कडू, वेगातील बॉल त्याच वेगात टोलवण्याचा प्रयत्न. समर्थ नावाचं एक जबरदस्त ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. षटकं जर पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच मागील हंगामात देखील चांगली कामगिरी त्यांनी केली होती. समर्थ कडू या मैदानात नेहमीच चांगला खेळ त्यांनी केलाय. ओव्हर संपलेले आहेत 2 आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 25. चला 2 षटकं संपलेली आहेत आणि त्यासाठी आपण 10 मिनिटं खर्च केलेली आहेत. आता हे षटक आपल्याला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचं आहे. टॉससाठी यायचं विनंती असणार आहे TS निजामपूर आणि आसिफ 11 वरवटणे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी लगेच सज्ज राहायचे. वेळ आपल्याकडे कमी आहे. के सरकार नावे, निलेशभाई केसरकर यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला सरपंच संतोषभाई खडतर 11, समाधानदादा उतेकर आणि संतोषभाई खडतर यांची टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मॅच सुरू आहे, त्यांच्यामध्ये गोलंदाजीसाठी बदल केला जातो. गोलंदाजीसाठी येत आहेत सूरज टेंबे. गेल्या वर्षी याही खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली होती आणि अंतिम टप्प्यामधील त्यांचा परफॉर्मन्स आम्हाला अजूनही आठवतोय. सूरज टेंबे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात, परंतु समोर तेवढीच 2 मातब्बर खेळाडू आहेत. 4 ओव्हरची मॅच, प्रत्येक षटक मात्र महत्त्वाचं असणार आहे. क्रिकेट प्रेमी पहा लांब लांबवरून इकडे दाखल होत आहेत, निजामपूर गाठतायत. निजामपूरच्या प्रत्येक विभागातील गावागावातून प्रेक्षक इकडे आता येतील. माणगाव तालुक्यातून येतील, काही जर पाहिलं तर महाडमधून येतील, काही सुधागडमधून येतील, काही रोह्यामधून येतील, काही श्रीवर्धन, काही मसळा या परिसरातून देखील येतील, काही मुळशीतून सुद्धा येतील. पहिलाच बॉल त्याच्यावर केलंय आक्रमण. महेंद्र अंधेरे यांच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा रेषा पार. पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 6 धावांनी महेंद्र यांच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. चला त्वरा करा, 15 मिनिटात 3 ओव्हर संपवायच्या आहेत. धावसंख्या पुढे गेली 31 धावा धावफलकावर. के सरकार नावेसाठी महेंद्र अंधेरे. स्थानिक खेळाडू जरी असेल परंतु आयकॉनच्या तोडीची बॅटिंग करण्याची क्षमता महेंद्र अंधेरे यांच्याकडे आहे. परंतु सूरज टेंबे हेही काही कमी नाहीये, वेग ही त्यांची देखील ओळख आहे. यावेळेला पुन्हा आक्रमण, याही वेळेला रिझल्ट सेम, 6-6-6 षटकार. उसळी देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 37 झाली आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये 50-60 धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न इकडे असणार आहे. आणि आज संपूर्ण A1 निजामपूर या ठिकाणी आयोजनामध्ये सज्ज आहे. आणि निजामपूरचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. निजामपूर विभागाचं क्रिकेटची देखील एक वेगळी ओळख आहे. गेली कित्येक वर्ष ग्रामीण क्रिकेट देखील इकडे खेळलं जातं आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्याचाही एक नावलौकिक आहे. आणि गेली 27 वर्ष A1 क्रिकेट क्लब निजामपूरची स्पर्धा आपण पाहतोय. सुरतचा वेग आणि समोर जर पाहिलं तर महेंद्र अंधेरे यांचा धडाका. कधी परिवर्तन केलं होतं यावेळेला पाहू शकता आपण. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. थोडासा दबाव क्रिएट केलाय मात्र गोलंदाजावर आणि तोच पाहायला मिळाला. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या
38 धावांवर हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. महेंद्र अंधेरे आयकॉनच्या तोडीचा परफॉर्मन्स देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. किरणचं लवकर माघारी परतल्यानंतर समर्थ कडू यांच्या जोडीला महेंद्र अंधेरे यांना आपण पाहतोय. यावेळेला वेग वाढवला आहे. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तरी या ठिकाणी या तिसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप जाधव साहेबांचं आगमन होतंय. राष्ट्रवादी निजामपूर विभाग अध्यक्ष आणि क्रिकेटचे चाहते. यावेळेला आणखीन एक बॉल उडवला आणि पाठवला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6. त्यांच्याकडून महेंद्र अंधेरे यांच्यासाठी 200 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. लगातारचे 3 षटकार, कारण 2 वाईट बॉल आले आणि पुन्हा एक मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. चर्चा होते सध्या महेंद्र अंधेरे या नावाची. संपूर्ण रायगडात भुऱ्या या नावाने देखील प्रसिद्ध आहे हा खेळाडू. आणि आज जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. देवेंद्र अंधेरे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पुरस्कार महेंद्र अंधेरे यांच्यासाठी. काय जबरदस्त परफॉर्मन्स आज पाहायला मिळतोय के सरकार नावेसाठी. महेंद्र अंधेरे आणखीन एक. ओ हो 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 हो. माझ्या मते निजामपूरकर टाळ्या होतील का? व्हायलाच पाहिजे. लगातारचा चौथा आलाय. महेंद्र अंधेरे स्थानिक खेळाडू आहे आणि आयकॉनच्या तोडीचा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हेच तर या स्पर्धेची ओळख आहे. महेंद्र अंधेरे अखू टप्प्याचा बॉल, यावेळेला आक्रमण आणि 5वा बॉल या ओव्हर मधील लगातारचा मॅच आणि पहिल्याच डावामध्ये आयकॉनच्या नावाने नाहीये, लक्षात ठेवा. स्थानिक खेळाडूच्या नावाने हे वातावरण आहे. महेंद्र अंधेरे नाव आहे, परंतु सूरजला कमबॅक करावं लागेल. सूरजला कमबॅक करावं लागेल आणि इकडे इतिहास घडवण्याच्या दिशेने वाटचाल महेंद्र अंधेरेची आहे. यावेळेला आणखीन एक बॉल उडवलाय, परंतु हातात जातोय आणि त्या ठिकाणी कॅच पकडली गेली. फटका तर चांगला होता, परंतु तिकडे फिल्डर होते आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत. चेक डीजे, जरा वक्त आप ज्यादा ना लिया, सर को ज्यादा चांस दे. नाही, डीजेकडे देखील येणार आहोत, परंतु टाळ्या सगळ्यांच्याच होतील. लगातारचे 5 षटकार. महेंद्र अंधेरे भुऱ्या या नावाची चर्चा आज अख्ख्या रायगडात होताना पाहायला मिळणार आहे. A1 निजामपूरची ट्रॉफीमध्ये A1 कामगिरी करतोय. 6 षटकार आणि 39 धावा. डीजे चेक. या ठिकाणी संदीपजी जाधव राष्ट्रवादी कांग्रेसचे विभागीय अध्यक्ष, त्याचबरोबर हाफिज ताहिर साहब, उनके साथ में बहुत से यहाँ पे मान्यवर आए हुए हैं. उन तमाम का जिता सरपंच यांचा पण अवघड यांचा पण या ठिकाणी आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. हमारे छोटे मस्जिद के इमाम साहब जनाब ताहिर हाफिज साहब, इनका यहाँ पे आना हमारे लिए मुबारक साबित है. उनका भी A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. तर इकडे 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर के सरकार नावे संघाची धावसंख्या झाली आहे ती 57 धावा धावफलकावर के सरकार टीमची होताना पाहायला मिळते. परंतु एक ओव्हर अजून बाकी आहे आणि त्या एका ओव्हरसाठी जर पाहिलं तर शुभम जाधव येताना पाहायला मिळत आहेत.
माणगाव एक्सप्रेस या नावाची ओळख. महाराष्ट्रभर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन देखील शुभम यांचा समावेश केला जातो. गतवर्षीची बारामतीची स्पर्धा आम्हाला आठवते. यावर्षी जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेटच्या देखील मुंबईत येऊन बिग बॅश देखील गाजवली होती. अशा बऱ्याच स्पर्धा त्यांनी आपल्या नावे केलेल्या आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर समर्थ कडू आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. परशुराम अंधेरे आलेत आणि समर्थ कडू एक वेगळा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. 4 धावा या ठिकाणी वसूल केल्या. चौकार. एक चांगला फटका या ठिकाणी येतोय. समर्थ कडू धावसंख्या 61 वर. धावसंख्या काही थांबता थांबेना. एका बाजूला नावे आहे, एका बाजूला माणगाव आहे. शुभम जाधव यावेळेला स्ट्रोक तर खेळलाय. समर्थ कडू यांची पॉवर या ठिकाणी आपण पाहतोय आणि हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार. राडा होणार आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांना कुठेही जायचं नाहीये. इकडेच मैदानात आज दिवसभर आपल्याला थांबायचं आहे. परंतु पुढच्या दोन्ही टीमला कॉल देण्यात येतोय. टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. मॅच चांगले आहेत, खेळाडू चांगले आहेत, आयोजन चांगलं आहे. वेळेचं बंधन फक्त आपल्याला पाळायचं आहे. सगळ्या टीम वेळेत येणं देखील गरजेचं आहे. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकता डॉट बॉल येईल. धावसंख्या 67 आपल्याला पाहायला मिळते. समर्थ कडू गेली कित्येक वर्ष अगदी ओव्हर 40 झाल्यानंतर देखील समर्थची खेळी तशीच आपल्याला पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष हे नाव आपण पाहतो. यावेळेला चांगला बॉल शुभम यांच्याकडून पाहायला मिळतोय आणि इकडे धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली 68 वर. पहा, क्रिकेटचा खेळ आहे. कोणतीही धावसंख्या या मैदानात सुरक्षित नाहीये. 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 70-75 धावांचाही पाठलाग होऊ शकतो या मैदानामध्ये. तसे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि इकडे आपण पाहू शकता सगळ्यांच्याच नजरा पुढच्या दोन्ही टीम आल्या असतील तर टॉससाठी त्वरित यायचे, विलंब करायचा नाहीये. परशुराम अंधेरे, महेंद्र अंधेरे यांचे बंधू परशुराम अंधेरे. आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी. समोर शुभम. टप्प्याचा बॉल त्याला केलंय पुल होतोय सक्सेसफुल. 6. षटकार. जर पाहिली तर आता पुढे गेलेली आहे. 74 धावा. चौथी ओव्हर सुरू आहे. इकडे जर पाहिलं तर निलेशभाई केसरकर, माणगाव प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष आणि युवा उद्योजक यांची टीम के सरकार नावे, आणि दुसऱ्या बाजूला माणगावचे सरपंच संतोषभाई खडतर आणि त्याचबरोबरीने समाधान दादा उतेकर यांची टीम. संतोषभाई खडतर 11 माणगाव यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. मागील 11 चेंडूमध्ये 49 धावा तब्बल कुठल्या गेलेल्या आहेत. हेच तर क्रिकेट आहे. पहिल्या डावात झाले, दुसऱ्या डावात होऊ शकतो आणि तसे खेळाडू त्याही टीम मध्ये आहेत, त्यामुळे त्याही डावाला मजा येईल. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक घेताना पाहायला मिळतोय. पाहूया, टप्पा पडल्यानंतर बॉलची जास्त उसळी आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4. त्यामुळे विनंती असणार आहे TS निजामपूर, महेश सुतार साहेब कृष्णा हॉटेलचे मालक आणि संदीप जाधव साहेब राष्ट्रवादी निजामपूर विभाग अध्यक्ष यांचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला आसिफ 11 वरवटणे मसळा, आसिफ भाई दावणा क्रिकेट प्रेमी यांचा संघ आहे. त्यामुळे टॉस करायचा त्या ठिकाणी. यहाँ पे अखलाक काटेवारी मसला से राब्ता रखने वाले, हर हमेशा यहाँ पे A1 की टीम से उन्होंने खेला है. यहाँ पे हर साल जब यहाँ पे पाली में मुकाबला हुआ था उसमें उनका शुमार था. हर हमेशा हमें उनका साथ लाभा है. तो A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से अखलाक काटेवाड़ी साहब का खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. यहाँ पे आसिफ साहब आए वरवटना वाले. हर साल इनकी टीम रहती है.
कैसा सपोर्ट रहता है हर हमेशा इनका A1 के लिए। उनका भी A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। त्याचबरोबर सातत्याने या ठिकाणी तुंतुने साहेब यांचा सातत्याने या ठिकाणी हजेरी आहे, त्यांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। जे जे मान्यवर या ठिकाणी आमच्यापासून लांब आहेत त्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। या ठिकाणी अलिबागचे माटे यांचं आगमन आहे। A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक आपलं स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचंही A1 क्रिकेट क्लब सुनील चावडे यांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। तर सगळ्यांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा आणि लगेच मॅच सुरू करायची, कारण वेळ कमी आहे। इनिंग ब्रेकमध्ये जास्त वेळ घ्यायचा नाही आहे। पुढल्या मॅचचा टॉसही करायचा आहे आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष या ठिकाणी आहे ते 79 धावा 4 ओव्हरमध्ये 79 करायच्या आहेत। होऊ शकतात का? होऊ शकतात। टॉस कॅप्टन आलेले नाही आहेत, मान्यवर उपस्थित आहेत। माझ्या मते दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित। आसिफ भाई आलेत, आसिफ भाई टॉस करून घ्या। आसिफ भाई अपोजिट टीम चेक। यहाँ पे मस्जिद मोहल्ला के सदर जनाब अब्दुल अनी जलगांवकर साहब, उनके साथ में अमीन भाई जलगांवकर, इनका आगमन हुआ है। A1 क्रिकेट क्लब की जानिब से उनके हक में खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। मस्जिद मोहल्ला के सदर जनाब अब्दुल गनी जलगांवकर साहब, इनका आगमन है यहाँ पे। A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से उनके हक में खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। उनके साथ में अमीन भाई जलगांवकर है, इनका भी A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। वरती 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 जनाब, जनाब वरती नाही जनाब। चला मॅचला आता सुरुवात होते दुसऱ्या डावाला। 79 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु त्या धावांचा पाठलाग करण्याची क्षमता या टीममध्ये आहे। 79 धावांचा पाठलाग करायचा आहे। TS आले का? TS टॉस झाला का? हा, कोणी जिंकलाय? आसिफ 11 वरवटने। आसिफ भाई यांच्या टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि TS निजामपूरला बॅटिंगसाठी। दोन्ही टीम तयार राहायचे, जशी मॅच संपेल लगेच मैदानात देखील जायचंय, कोणताही विलंब नसणार आहे। 79 धावांचा पाठलाग करत असताना जर पाहिलं तर स्ट्राईकवर ज्या फलंदाजाच्या फलंदाजीने भारतात नाही तर भारताच्या बाहेर देखील धुमाकूळ घातला, असा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा खेळाडू एजाज कुरेशी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये। आणि केवळ दुबई, कतार नाही तर अगदी युरोपात जाऊन देखील ज्या खेळाडूला क्रिकेट खेळताना आपण पाहिलंय, असे एजाज कुरेशी बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत। परंतु त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर रायगडचा फायटर जेट, भारतातील एक नामवंत संघनायक योगेश पेनकर यांना आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय। तर गोलंदाजीसाठी रायगडच्याच उरण तालुक्यातील जासई गावचा एक युवा गोलंदाज साईश म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे। गावदेवी गावठाण संघासाठी देखील चांगली कामगिरी साईश यांची राहिलेली आहे। ते साईश येतात गोलंदाजीसाठी, परंतु फलंदाजीसाठी एजाज कुरेशी 79 4 षटकांमध्ये, म्हणजे 24 चेंडू 79 दिसायला मोठं दिसतंय, परंतु काही षटकार चौकार आले तर ते आव्हान देखील पार होऊ शकतं आणि त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील। A1 निजामपूरची A1 ट्रॉफी सध्या आपण पाहतोय आणि अशीच एक मोठी मॅच आज आपल्या भेटीला आली आहे, न्हावे विरुद्ध माणगाव। पहिलाच बॉल अपरकट केला एजाज कुरेशीच्या बॅटमधून, पहिलाच बॉल सीमा रेषा पार, चौकार। पहिल्याच बॉलवर चौकार येताना पाहिला, आपले इरादे स्पष्ट केले ते या ठिकाणी एजाज कुरेशी यांनी। हो, लक्ष मोठं आहे, परंतु आम्ही पाठलाग करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आज निजामपूरवर, कारण धुरंधर आलेले आहेत त्या ठिकाणी, रथी महारथी आलेत आणि ग्रामीणमध्ये देखील सगळे खेळाडू चांगले आहेत, हेही तेवढंच महत्वाचं आहे। यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय समोरच्या दिशेने, लांब लांब लांब, खूप लांब, षटकार।
डिसाईड करा कोणी घेतली आणि ज्याने कॅच घेतली त्याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. सगळ्यात द्या ज्या कॅच, कारण माझ्या मते एकाने पकडली आणि दुसऱ्याच्या हातात टाकली आहे. मनशा मैनुद्दीन परदेसी यांच्याकडून पुरस्कार आहे. यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर नाही करू शकले एजाज कुरेशी यांच्यासाठी. या धावा काही नवीन नाही आहेत, हे आव्हान काही नवीन नाही आहे, त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ देखील मोठी आपल्याला पाहायला मिळते. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील एजाज कुरेशी नावाचं वादळ घोंगावलंय. सुरुवातीला जर पाहिलं तर इंदापूर, नंतर दौंड, त्यानंतर DK, त्यानंतर प्रतीक, डिंगडॉंग अशा मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व कित्येक वर्ष त्यांनी केलंय, परंतु साईशही कमी नाही आहेत. हो, या वेळेला देखील टायमिंग तेवढं प्रॉपर नाही होऊ शकलं. थोडासा टप्प्याचा बॉल होता, डिसाईड दिशा नाही करू शकले आणि 11 धावांवर धावफलक पाहायला मिळेल. आणि आता मात्र स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत योगेश पेनकर. जबरदस्त कामगिरी त्यांची राहताना पाहायला मिळते. महाडवरून सुरुवात केली. अफजल 11 महाड संघासाठी देखील जबरदस्त क्रिकेट त्यांचं नेहमी राहिलेलं आहे. हे मैदान त्यांनी कित्येकदा गाजवलेलं आहे आणि जसंच या ठिकाणी रहमतभाईंनी कळवलं की अर्धशतक देखील त्यांचं या मैदानावर आम्हाला पाहायला मिळालं आहे. त्यामुळे योगेश पेनकर हे देखील तेवढेच महत्त्वाचे असेल. नुकतंच जर पाहिलं तर सावर्ड्याच्या स्पर्धेमध्ये एक दर्जेदार कामगिरी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली होती. तेच योगेश पेनकर स्ट्राईकवर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका तर खेळलाय त्यांनी, मिड विकेटला पाठवलाय आणि पहिल्याच बॉलवर योगेश पेनकर यांच्या बॅटमधून देखील 4 धावा, चौकार. बोलायला सुरुवात झाली आहे. हो, मोठं लक्ष आहे तर आम्हाला मोठी कामगिरी करावी लागणार. स्वतःला सांगतात 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 79चा पाठलाग करायचा आहे. बॉल उपलब्ध करून द्या. नवीन बॉल नसेल तर दुसरा बॉल लगेच उपलब्ध करून द्या, म्हणजे आपण लगेच मॅच सुरू करू शकू. पुढच्या दोन्ही टीम तयार राहायचं आहे. TS निजामपूर आपण बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे आणि आसिफ 11 आपण क्षेत्ररक्षणासाठी. ही मॅच संपल्यानंतर पहिले खेळाडू बाहेर यायच्या आतमध्ये आपण गेलात तरी चालेल, कारण 9 मॅच आपल्याला आज खेळवायच्या आहेत. यावेळेला फटका मिड विकेटच्या दिशेने हवेत आहे. तिकडे येत आहेत समर्थकडू आणि त्यांच्याच हातात हा बॉल जाताना पाहायला मिळेल आणि साईशने घेतले विकेट. योगेश पेनकर आउट. समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. योगेश पेनकर आउट होतात आणि शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात, परंतु एजाज मैदानाच्या आतमध्ये हे विसरून चालणार नाहीये. पहिल्या डावातील महेंद्र अंधेरे नावाचं वादळ घोंगावताना आपल्याला पाहायला मिळालं. लगातारचे 5 षटकार त्यांच्याही बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्याच्या जोरावर जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या उभारली गेली. आपण पाहिले किरण यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता. त्यानंतर जर पाहिलं तर समर्थ 2 चौकार 1 षटकार खेळताना पाहायला मिळाले. परशुराम अंधेरे 1 षटकार 1 चौकार त्यांनी केला, परंतु अजूनही 3 ओव्हरमध्ये 64 धावांची आवश्यकता. चला, मीटिंग जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सगळ्याच टीमला विनंती आहे. ऑलरेडी विलंब झालाय आणि माझ्या मते न्हावे संघ आपल्यामुळे देखील थोडासा उशीर अगोदरच झालेला आहे. कारण फायनल मॅच आजच आहे आणि तब्बल 9 मॅचेस खेळवायच्या, त्याची देखील आपण नोंद घ्यायची. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत कुणाल कदम. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. खालापूर तालुक्यातील शिरवली या गावचा खेळाडू कुणाल कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. A1 निजामपूरची स्पर्धा 27 वर्षाची होताना पाहायला मिळते आणि या 27 वर्षामध्ये मात्र संपूर्ण टीम मात्र चांगलं क्रिकेट तर खेळताना पाहायला मिळालेले आहेत, परंतु आयोजन देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळत आहे. मैदानाच्या चारी बाजूला असणारे रंगीबिरंगी झेंडे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. मैदानातली हिरवळ लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार आणि मानाची ट्रॉफी हे सुद्धा लक्ष वेधून घेत आहे. आणि आज ग्रामीण संघाबरोबरने आयकॉन सुद्धा लक्ष वेधून घेत आहे. चला त्वरा करा, ओव्हर संपली, त्याला बराच वेळ गेलाय. प्रत्येक संघाने एवढा वेळ घेतला तर मग अगदी अंतिम टप्प्यातील मॅचेस 1-1 ओव्हरच्या होतील. नावे संघ आयोजकांच्या आपल्याला पुन्हा सूचना येत आहेत. ऑलरेडी आपल्यासाठी अगोदरही 15 मिनिट मॅच थांबवली गेलेली आहे.
यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. एजाज कुरेशी, वाह काय फटका खेळलाय. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4-4 चौका. डावात जबरदस्त बॅटिंग केली आहे नावे टीमने आणि दुसऱ्या डावात माणगावची वेळ आहे आणि आता एजाज कुरेशी यांना पण पाहतोय. या चौकारांची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. 17 मध्ये 60 होऊ शकतात का? होऊ शकतात. हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय, म्हणजे 17 मधले 10 बाहेर मारायचे. षटकाराची भाषा बोलायची ठरले तर, परंतु क्रिकेट आहे, कारण गोलंदाज देखील तेवढे जबरदस्त आहेत. या ठिकाणी कुणाल कदम यांना आपण पाहतोय. अंडर-24 बिग बॅश मध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं मिळालं होतं. तर समोर जर पाहिलं तर एजाज कुरेशी. यावेळेला एजाजचं आक्रमण पाहायला मिळतंय. जबरदस्त स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. एजाज ऑन फायर, सिक्सर. जबरदस्त लढत पाहायला मिळते. पहिलीच लढत सुपर डुपर हिट होते इकडे. आणि पहा, या स्पर्धेमध्ये एक विशेष पुरस्कार आहे. जो खेळाडू आदर्शवत कामगिरी करेल त्या आदर्श खेळाडूला या ठिकाणी शिस्तबद्ध खेळाडूचा एक होम थिएटर सुद्धा दिला जाणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची. जिक्रा जफर परदेशी यांच्याकडून हा पुरस्कार असणार आहे. यावेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा धाव फलकावर. ओव्हर दुसरी सुरू आहे. 79 धावांचा पाठलाग 4 ओव्हरमध्ये करायचा आहे, परंतु एजाजने ठाण मांडलंय मैदानाच्या आतमध्ये आणि प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. कुणाल, कमी गतीचा चेंडू अप्परकट केलाय आणि आता पॉइंटच्या दिशेने एजाज यांच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. पंधरा चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता अजूनही आणि धावसंख्या सध्या झाली आहे ती दुसरी ओव्हर सुरू असताना 31 धावा झाली आहे. एजाजची चांगली बॅटिंग सुरू आहे आणि लक्ष जरी मोठं असेल, पाठलाग करण्याची क्षमता मी ठेवतो हे या ठिकाणी सांगतायत एजाज कुरेशी. आणखीन एक बिग हिट, परंतु यावेळेला फटका बसलाय. बॉल हवेत आहे. किरण निघाले तिकडे आणि पकडतायत कॅच. एजाज कुरेशी आउट होत आहेत. मोठा धक्का. चांगली बॅटिंग करत होते, परंतु कुणाल राहिली होती, परंतु मोक्याच्या क्षणी आउट झालेत एजाज. नितेश जोरकर येत आहेत. आज मात्र जोर लावावा लागेल आपल्या माणगावसाठी. नावी विरुद्ध माणगाव अशी एक चांगली लढत रंगताना पाहायला मिळते. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्या संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 31, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहू शकता सरपंच संतोषभाई खडतर माणगाव, समाधानदादा उतेकर आणि संतोषभाई खडतर यांची टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला के सरकार नावे निलेशजी केसरकर यांचा संघ, युवा उद्योजक आणि माणगाव प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष यांचा संघ आपण पाहतोय. प्रत्येक संघ मालक देखील आमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि आज पहा, प्रेक्षकांनी पहिल्याच मॅचमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली आणि ही गर्दी हळूहळू वाढत जाईल, कारण रथी महारथी धुरंधर टेनिस क्रिकेट विश्वातील इकडे येताना पाहायला मिळत आहेत. पंकज जाधव इन ॲक्शनमध्ये सुनील चौरी यांच्या बरोबरने पाहायला मिळतील. कदाचित फरदीन काजी देखील. यावेळेला मात्र गती कमी होती. बॉल पुढे टाकलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तर ते होऊ शकतं. प्रयत्न करणं गरजेचं आहे. इकडे आपण पाहू शकता पुन्हा एकदा कुणाल. महाराष्ट्राच्या विविध भागातून खेळाडू आलेत.
यावेळेला देखील व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या बाहेरून देखील खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला फटका खेळला जातोय. पाहूया गॅपमध्ये जाईल का. वेगवान स्ट्रोक आहे आणि बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. नितेशने जोर लावलाय. नितेश जोरकरच्या बॅटमधून येतोय 4 धावांचा फटका. मॅच सोडणार नाहीयेत माणगावकर सांगतायत. धावसंख्या जर पाहिली तर झाली या ठिकाणी 37 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. अर्धा म्हणजे दुसरीच ओव्हर सुरू आहे. चांगली सुरुवात झाली आहे. जरी महत्वाचे खेळाडू माघारी परतलेले असतील, मॅच ऑन आहे. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक समोरच्या दिशेने. तिकडे आले समर्थ. ओ कॅच हातातून निसटली जाते. आणि लाईनमन तिकडे काय म्हणतात. 6 धावा. षटकार त्या ठिकाणी येतोय. वाह काय मॅच आहे. काही द्यायचं असेल कमिटीला द्यायची. कमिटीचा सदस्य आतमध्ये जाईल. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 43 धावा 2 ओव्हरमध्ये झाल्या सुद्धा आहेत. आणि अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. आणि या 2 ओव्हरमध्ये 36चा बराचसा विलंब होतोय. आणि माझ्या मते चला डिसाईड करा. मी फिल्डिंग टीम पुन्हा एकदा विनंती असणार आहे. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे आपण. चला मॅच सुरू करायची. मॅच सुरू करायची. 9 मॅच आहेत. पहिलीच मॅच सुरू आहे आणि 12 आता वाजले सुद्धा आहेत. यानंतर केवळ आपल्याकडे 6-6.5 तासाचा वेळ असेल आणि मॅच त्यानंतर सुद्धा 8 बाकी असतील याची नोंद घ्यायची. चेक. जे नवीन फिल्डर या ठिकाणी खेळायला आलेले आहेत त्यांना रूल्स माहीत आहे का ना आम्हाला माहीत नाही, परंतु आमचा रूल्स आहे की आतमध्ये कोणालाही एंट्री नाही आहे. आमचे व्हॉलेंटियर असतात ते जातात. तुम्हाला जी काही सुविधा पाहिजे असेल तर आम्ही उपलब्ध करून देतो, परंतु कोणालाही आतमध्ये जाण्याचा अलाव नाही आहे. याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. प्रत्येक कर्णधाराने ओनर जे असतील त्यांनीही नोंद घ्यायची आहे. अंपायर इज दास डिसिजन. हा प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे. प्लीज हा खूप वेळ झालेला आहे. वेळ घालवू नका, अन्यथा आपल्याला मग बुडन करावं लागेल, पॅनल्टी बसेल. आम्हाला तुम्ही प्लीज सहकार्य करायचं आहे. प्रत्येक कर्णधाराने या गोष्टीचा नोंद करायची आहे की प्रत्येक वेळेस रिव्ह्यू घेतला जाणार नाही. षटकार लक्षात ठेवा. व्हॉलेंटियर आमचे जिथे जिथे बसवलेले आहेत, प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे. कोणाच्यावर आम्ही अन्याय करायला या ठिकाणी आलेलो नाही आहोत, परंतु आमचा पण तुम्ही विचार करा, कारण ऑलरेडी तुम्ही उशीर झालेला आहे आणि उशीर मॅच सुरू झालेले आहेत. दुसरं पण कार्यक्रम आहेत. प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे सर्व संघांनी. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 36. मॅच ऑन आहे. नितेश जोरकर आणि शुभम जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू आलेले आहेत.
अहमद भाई लक्ष द्या, लाईव्हला आवाज थोडासा कमी जातोय, आयोजकांच्या सूचना आहेत. अहमद भाई लक्ष द्या. चला सहकार्य करा. ही सुद्धा ओव्हर झाली, त्याला जवळपास 5 मिनिटे झालेली आहेत. सांगीचे पाटील त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी यांचं आगमन है या ठिकाणी. उसी तरह से हमारे जलगांवकर इनका भी आगमन है. एवन क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में खैर मकदम खुशामदीद वेलकम सुस्वागतम. मॅच ऑन. समर्थ कडू. ओ फटका तर खेळलाय, तो मात्र फसलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत आणि त्यांच्याच दिशेने गेलेला आहे. इकडे विकेट घेताना पाहायला मिळतात पहिल्याच बॉलवर समर्थ कडू. भूषण गोळे. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी भूषण गोळे महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. साताऱ्याला बिलॉंग करतात. नुकतंच जर पाहिलं तर नजीब मुल्ला ट्रॉफी सुद्धा गाजवली आहे. मागील हंगामातील मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवलेल्या आहेत भूषण गोळे. परवा जर पाहिलं तर बुलढाणा देखील गाजवलाय. पहिलाच बॉल अगदी जमिनीवर मांडी घालून बसले, परंतु हा बॉल खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. समर्थांनी बॉलला वळवले. समर्थाची हीच खासियत आहे, परंतु भूषणकडे देखील जबरदस्त क्षमता आहे. अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36 म्हणजे 10 पैकी 6 बाहेर मारणं आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. भूषण. ओहो, या वेळेला समर्थ बॉलला गर 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 वळवताना पाहायला मिळाले आणि परशुराम मंदिरे घेत आहेत कॅच. विकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये विजय पावले निघालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. ती 36. समर्थ कडू यांनी या 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्ची केलेली नाहीये, परंतु 9 मध्ये 36 करायचे आहेत आणि विजय पावले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. सुरुवात 2 ओव्हरमध्ये 43 ची होती. 2 ओव्हरमध्ये 36 पाहिजे होत्या, परंतु समर्थ यांनी एकही धाव या षटकामध्ये दिलेली नाही आतापर्यंत. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. विजय पावले. विना विलंब आसिफ 11 वरवटणे आणि TS निजामपूर दोन्ही टीम ऑलरेडी सज्ज राहायचे. कोणताही विलंब होणार नाही, डायरेक्ट मॅच सुरू होणार आहे. जशी मॅच संपेल तसं लगेच आपल्याला आतमध्ये जायचंय. आसिफ भाई, आपली टीम ऑलरेडी रेडी ठेवायची मैदानात जाण्याच्या दृष्टीने. रेडी राहा, म्हणजे जशी मॅच संपेल ते बाहेर यायच्या आतमध्ये लगेच आपल्याला आतमध्ये जायचंय. समर्थ याही वेळेला बॉल वळवतायत. बॉलला फ्लाईट दिली आहे, बॉलने वळण घेतलंय, यष्टीरक्षकांकडे गेलाय. डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. टप्प्याचा बॉल त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने आणि सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. सात चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पहिले 4 चेंडू निर्धाव आल्यानंतर 5व्या चेंडूवर मात्र इकडे चौकार येताना पाहायला मिळाला विजय पावले यांच्याकडून. परंतु मॅच ऑन आहे. पाहूया काय होईल. विजय या वेळेला देखील फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे, तो मात्र मिड विकेटच्या दिशेने विजय पावले यांचा आणि तिकडे 1 धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता या षटकामध्ये समर्थ कडू यांनी केवळ 5 धावा दिलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतल्या गेल्या आणि आता मॅच शेवटच्या 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता.
PS निजामपूर आपण बॅटर तयार ठेवायचेत आणि आसिफ इलेव्हन वरवटने आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहायचंय. शेवटची ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी रोहित गमरे यांच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवण्यात आलंय. 6 चेंडू आणि 31. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील. सहा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 31. एक दबाव जो निर्माण केला होता तो समर्थाने हटवलाय. परंतु पाहूयात मॅच संपलेली नाहीये. विजय यांच्याकडे क्षमता आहे. अशाही प्रकारच्या मॅचेस त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत. आपल्या टीमला विजय काय असतो कित्येक वेळा दाखवलं विजय पावले यांनी. चला सहकार्य करा आणि मॅचला सुरुवात करा. लक्षात घ्या आपण वारंवार विलंब करताय. जवळपास 1 तास व्हायला आला ही मॅच सुरू आहे. यावेळेला वेगवान चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा त्या ठिकाणी येताना पाहिला मिळाला आणि पहिलाच बॉल चांगला होता आणि त्यावर रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. आधी सोनार आलेत बॅटिंग करण्यासाठी. विजय पावले आहेत तिकडे. 5 मध्ये 31. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. विजय पावले यांच्या बॅटमधून आणला फटका अडवला जातोय आणि मॅच आता औपचारिकतेच्या दिशेने निघाली आहे आणि केवळ औपचारिकता या मॅच मधील आता बाकी असणार आहे. 4 चेंडूंचा खेळ शेवटच्या या ठिकाणी बाकी असणार आहे. आसिफ इलेव्हनला आपण पुन्हा एकदा विनंती करतोय आपण तयार राहायचंय मैदानात जाण्यासाठी आणि त्याचबरोबरीने इकडे विनंती असणार आहे काही वेळेला फटका आलाय विजय पावले यांच्या बॅटमधून लांबच लांबवरचा. आदेश सोनार यांचा जुना बॉल उपलब्ध असेल तर ऑलरेडी तिकडे बॉल देऊन टाकायचा आणि मॅच सुरू करायची. चेक डीजे यहाँ पे बंदरकर साहब इनका आगमन हुआ है. मोरबा से बंदरकर साहब आए हुए हैं. एवन क्रिकेट क्लब की जानिब से उनके हक में खैर मकदम खुशामदीद वेलकम सुस्वागतम. आदित्य सोनारने एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळला. मॅच आता जवळपास औपचारिकतेच्या दिशेने निघालेली आहे. चांगली मॅच पाहायला मिळाली. समर्थ कडूचं 23 षटक की फॅक्टर राहिलं आणि महेंद्र अंधेरीची पहिल्या षटकात डावातील लगातारचे 5 षटकार देखील की फॅक्टर राहिले. यावेळेला विजय पावले माघारी परततील. पुढल्या दोन्ही टीम लगेच सज्ज राहायचे. कोणताही विलंब करायचा नाहीये. मॅचला मात्र या ठिकाणी जिंकलं गेलं. अभिनंदन केसरकर टीम. आपलं विशेष अभिनंदन असणार आहे. खूप चांगला खेळ नावी संघाने केला. निलेशजी केसरकर आपल्या टीमने खूप दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं.
परंतु आपल्या कर्णधाराला पुढल्या मॅचसाठी ताकीद देण्यात येते. खूप सारा विलंब आपण घेतलाय आयोजन कमिटीच्या वतीने. पुढच्या मॅचसाठी आपल्याला ताकीद असणार आहे. कॅप्टन, आता सरांनी जी तुम्हाला सूचना केलेली आहे त्याची नोंद घ्यायची आहे. चेक. आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच क्रिकेट रसिकांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागत.